रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, अतिवृष्टीमुळे घरं आणि गोठ्याचं नुकसान, तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामे पूर्ण. वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांकडून पेरणी सुरू. यंदाचा हंगाम हळद उत्पादकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता. सातारा परिसरातील लोणंद बाजार परिसरात पावसामुळे चिखल, थेट फटका बाजारातील व्यवहाराला. आठवडी बाजारात चिखल झाल्यामुळे विक्रेते आणि ग्राहक ग्रस्त. सांगलीमधील राजवाडी तलाव ओव्हरफ्लो, तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, विलोभनीय दृश्याची पर्यटकांना भुरळ. जालन्यात मुसळधार पावसामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी मात्र हैराण. जोरदार पावसामुळे यवतमाळमधील भुईमुग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी मात्र हवालदिल. बुलढाणा जिल्ह्यातील पाऊस, शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणी करावी, जिल्हा प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन. परभणी लगतची कोरडी पडलेली दुधना नदी मे महिन्यातच पावसामुळे प्रवाहित. बुलढाण्यात फळबाग लागवड योजनांचा लाभ घेण्याचं जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी जिल्ह्यातील हवामान आणि माती फळबाग लागवडीसाठी उपयुक्त. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग, खत घेण्यासाठी बळीराजाची लगबग. बियाणांमध्ये भरमसाठ वाढ असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत, परंतु खताचे दर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचं प्रशिक्षण. शेतकऱ्यांना सेंद्रिय घटकांचा उपयोग करून कमी खर्चात दर्जेदार निविष्ठा तयार करण्याचं प्रशिक्षण. अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव, 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, भारतात 1200 पेक्षा जास्त सक्रिय कोरोना रुग्ण. महाराष्ट्रात कोरोनाचे 154 सक्रिय रुग्ण, तर कर्नाटकमध्ये 42 नवीन कोरोनाबाधितांची नोंद. कोल्हापूर मनपाकडून शहरात 4830 नागरिकांची आरोग्य तपासणी. परिसरात दूषित पाण्यामुळे आजारांमध्ये वाढ, पालिकेकडून नागरिकांची कावीळ, डेंग्यू आजारासाठी तपासणी. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयाचं विस्तारीकरण. रुग्णालयात 100 वरून 300 खाट. रुग्णालयांच्या नातेवाईकांची रक्तासाठी पायपीट. 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेशाच्या चौथ्या दिवशी राज्यात 1,51,000 विद्यार्थ्यांची नोंद. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीतील 84 जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा खंडित. विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित, पालकांचा मात्र संताप. बुलढाणा जिल्ह्याच्या पातुडी गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या विहिरीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त रॅलीचं आयोजन, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. मुंबईत देशातील गृह खरेदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च व्यवहार. वरळी सीफेस परिसरातील 2 दुमजली फ्लॅटची विक्री तब्बल 639 कोटी रुपयांना. लवकरच मुंबई पोलिसांना डिजिटल ओळखपत्र मिळणार. अंदाजे 4 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता, गृह खात्याचा अंदाज. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं बेस्ट उपक्रमाकडून 30 बस मार्गांमध्ये बदल. 1 जून पासून बदल होणार लागू. वाशिम शहरात परवाना नसलेल्या आणि ट्रिपल सीट वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांची कडक कारवाई. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई. जिंतूर येलदरी मार्गावर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
अकोल्यातील बोरगाव वैराळे ते हातरुण रस्त्याची दुरावस्था, मार्गावरून बस सेवा बंद. बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल, तर रस्ता दुरुस्तीसाठी विद्यार्थी आणि गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गेल्या वर्षीच्या देशातील थेट परकीय गुंतवणुकीतील 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रातून. राज्यातून 1.5 लाख कोटींची थेट परकीय गुंतवणूक, तर मराठवाड्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरमधून 671 कोटींची गुंतवणूक. मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई, मराठवाड्यातील 370 गावात 573 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. पावसाच्या हजेरीनंतरही टँकरग्रस्त गावांना दिलासा नाहीच. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात माशांचा मृत्यू, तलावात मोठ्या प्रमाणावर सांडपाण्यात प्रवाहामुळे पाणी दूषित, तर रामाळा तलावाच्या संरक्षणासाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा त्वरित उभारण्याची मागणी. मोहल्ल्यावर चढण्याआधीच नवरदेवानं रक्तदान केलं आणि कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून एक चांगला संदेश दिलाय. सांगलीच्या पडवळवाडी येथे हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. नागपुरातील महाजनवाडी भागातील जयस्वाल नगर भागातील पंकज कुवरेंच्या घरातील बेडवर कोब्रा नाग आढळून आलाय. सर्पमित्राच्या मदतीनं कोब्रा नागाला पकडण्यात यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.